नमस्कार, मी रुपाली खंडागळे खरा सामना या आपल्या न्यूज चॅनलवर आपले स्वागत करते। जवळ आलेल्या निवडणुकांना बघता भारत निवडणूक आयोगामार्फत जनतेमध्ये जो काही संभ्रम होत आहे, स्पेशली EVM मशीनबद्दल की आम्ही एकाला वोट करतो दुसऱ्याला जातो, तर त्यासाठी बॅलेट पेपरची मागणी करण्यात येते। तर भारतामध्ये असे प्रकार होऊ नये यासाठी मतदान आयोगातर्फे पारदर्शक मतदान आणि जनतेमध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम राहू नये आणि निवडणूक ही जी प्रक्रिया आहे ती अतिशय पारदर्शक पद्धतीने पार व्हावी आणि जनमानसाला आपलं वोट हे आपल्याच मालकीचं आहे किंवा आपलं वोट हे कुठे इकडे तिकडे जात नाही आहे हे दाखवण्यासाठी इथे प्रात्यक्षिक दाखवण्यात आलेलं आहे। आता सध्याला आपण वडाळा विभागातील कोरबा विभागात या ठिकाणी आहोत, जिथे निवडणूक आयोगातर्फे हे प्रात्यक्षिक मशीन सतत ठेवण्यात आलेलं आहे। तर आपण स्वतःहूनच तिथे जाऊन पाहूया की कशा प्रकारे हे आपल्याला दाखवतात की तुमचं वोट कुठेही जाणार नाही आहे, तुम्ही ज्या व्यक्तीला ज्या कुठल्या पक्षाला देणार तिथेच वोट तुमचं जाणार आहे। तर प्रत्यक्ष आपण पाहूया। ही नवीन EVM वोटिंग मशीन आहे। या मशीनवर तुम्ही ज्या उमेदवाराला वोट करणार आहात त्यात तुम्हाला दिसणार आहे की तुम्ही ज्या उमेदवाराला वोट केले तो त्यालाच गेलेला आहे, हे तुम्हाला जे कन्फर्म होणार आहे। यापूर्वी आपल्याला ही मशीन नव्हती, त्यामुळे यात कुठल्याही मनाचा कोणाचा संभ्रम राहणार नाही। आपण एक वोट करून बघा। चला मग लेट्स सी। EVM आहे, याच्यावरती उमेदवाराचं नाव लिहिलेलं आहे, याच्या बाजूला त्याची निशाणी असणार आहे। हा डेमो पीस आहे, फक्त माहितीसाठी सिम्बॉल ठेवलेला आहे। तुम्ही ज्या उमेदवारासमोर बटन दाबून ज्याला वोट करणार आहात त्यालाच वोट केलं की तुम्हाला या मशीनमध्ये कळणार आहे। आपल्याला 7 सेकंद दिसणार आहे स्लिप, ही जी स्लिप दिसते ती फक्त 7 सेकंद प्रत्यक्ष करून बघू शकता। या मी आता प्रत्यक्ष करून बघणार आहे की खरंच 7 सेकंड ह्याच्यावर आपण ज्या कुठल्या बटनावर प्रेस केलेलं आहे त्यात दाखवलं जात आहे का, खरंच काय घोटाळा होतोय की नाही हे आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत। हे मी ते बटन दाबलेलं आहे, त्याच्यानंतर 4 नंबर आहे। यस, मला तरी विश्वास झालेला आहे की मतदान पद्धती ह्या वर्षीची तरी पारदर्शक होणार आहे, म्हणून विरोधी पक्षाला मे बी EVM मशीनमध्ये घोटाळा होतोय किंवा झाला आहे यावर मुद्दा भेटणार नाहीये सरकार विरोधी। तर मला विश्वास आहे भारत निवडणूक आयोगावर की त्यांनी जनतेच्या मनामध्ये ज्या काही शंका होत्या त्या बऱ्याच अंशी दूर केलेल्या आहेत, 99% त्यांनी दूर केलेल्या आहेत। तर आपण आणखी त्यांच्याकडनं जाणून घेऊया की जनतेकडनं त्यांना ह्या एकूण हा जो प्रोजेक्ट ठेवलेला आहे कसा प्रतिसाद मिळतो। बोला सर। लोकांचा प्रतिसाद चांगलाच आहे, पण तरी अजून लोकांच्या मनात शंका आहेत की ही मशीन आत्ता हे दाखवतात तेच इलेक्शनला असणार आहे की नाही। तर निवडणूक आयोगातर्फे ही जी मशीन आम्ही त्याचा डेमो करतो आहोत की ज्या उमेदवाराला आपण वोट करणार आहात त्याच उमेदवाराला वोट जाणार आहे। त्याची जी चिठ्ठी आहे त्याच्यावरती त्या उमेदवाराचं नाव, त्याची निशाणी प्रिंट होऊन ती 7 सेकंद आपल्याला पाहायला मिळते, त्यानंतर ती आज जमा होते। आपल्याला चिठ्ठी मिळणार आहे का? नाही, आपल्याला चिठ्ठी फक्त बघायला मिळणार आहे, तो सेकंड ऑप्शन असेल काउंटिंग। ओके, तर भारत निवडणूक आयोगाने हा पारदर्शक निवडणुका करण्याचा बऱ्याचपैकी चांगला प्रयत्न केलेला आहे। आता ह्या पुढे बघायचं आहे की आणखी घ्यायचं आहे की हा जो भारतीय निवडणूक आयोगाने हा जो पारदर्शकतेचा प्रयत्न केलेला आहे याच्याविषयी आणखी विरोधी पक्ष असोत वा सामान्य नागरिक असोत त्यांच्या मनामध्ये कुठले प्रश्न निर्माण होणार आहेत का हे आपण आता बघणार आहोत। भारतीय निवडणूक आयोगाने जो पारदर्शकतेचा प्रयत्न केलेला आहे, बाहेरचं तर माहिती नाही पण आत्ताच काही नागरिक बनू शकता या विरोधी पक्ष नेते बनू शकता, ह्याच्यावर प्रश्न उठायला सुरुवात झालेली आहे। काही लोकांना या मशीनवर विश्वासच नाही आहे, त्यांच्या मते की त्यांना जोपर्यंत प्रिंट पावती मिळत नाही तोपर्यंत आम्हाला विश्वास नाही आहे, कारण याच्यावर फक्त तुम्हाला स्क्रीनवर दाखवलं जातं 7 सेकंदासाठी की तुम्ही कुठलं बटन प्रेस केलं आहे। तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया या मशीनबद्दल की त्यांचं काय म्हणणं आहे। आमचं मत हे आहे की या मशीनावरती आम्ही EVM मशीनवरती वोट टाकत येत आहे आणि आम्हाला दिसतं आहे की आम्ही EVM मशीनवरती जे बटन दाबतो ते आम्हाला सॅटिस्फाय होतं की आम्ही या पार्टीला वोट टाकला आहे।
पण ते EVM मशीनची भानगड म्हणून ते वोट बरोबर पडत नाही, तर ही मशीन लावलेली आहे. आता या मशीनमध्ये आम्हाला फक्त एवढं दिसत आहे की 7 सेकंडचा एक आम्हाला दिसत आहे की आम्ही ही बटन दाबली, आम्हाला दिसत आहे की आम्ही ज्या पार्टीला वोट केलेला आहे त्या पार्टीला वोट गेला. पार्टीला वोट गेलं की नाही गेला त्याची आम्हाला खात्री झाली नाही. म्हणून आमचं म्हणणं असं आहे की हे मशीन लावली, तुम्ही चांगलं केलं आहे, नागरिकांना संविधान करण्यासाठी चांगलं केलं आहे, पण आम्हाला त्याच्यामधनं एक रिसिप्ट भेटली पाहिजे. ती रिसिप्ट आम्ही आमच्या ठेवू आणि कधी वोटची भानगड झाली, काय झालं काय नाही, तर आम्ही काउंटिंगमध्ये दाखवू शकतो. हे आमच्याकडे पुरावा राहणार की आम्ही वोट बरोबर केलेला आहे. आत्ताच आपण पाहिलं की भारतीय निवडणूक आयोगाने जो काही हा प्रयत्न केलेला आहे, निवडणुका पारदर्शक व्हावा आणि जनतेच्या मनात कोणत्याही प्रकारचा संभ्रम राहू नये, पण हा प्रयोग कितपर्यंत यशस्वी ठरतोय आता हे आपल्याला पुढील काही दिवसातच दिसणार आहे. मी रुपाली खंडागळे, कॅमेरा